नमस्कार. आता आपण मालवण शिवसेना शाखेमध्ये आहोत आणि शाखेमध्ये आपल्यासोबत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आपले जे प्रमुख आहेत बबन शिंदे ते आहेत. बबन साहेब, आता जी एकंदर स्थिती आणि याच्याबद्दल तुम्ही आता काय सांगाल? एक 7-8 महिन्यापूर्वीच लोकसभा मतदारसंघातून जे आपल्याला म्हणजे लीड मिळालं आहे ते आणि इलेक्शनच्या याच्यातून आणि तो माध्यम पकडून आणि आजच्या या कार्यकर्त्यांचा उत्सव आणि त्या उत्सवातून जे आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि जो उमेदवार आपला धनुष्यबाण निशाणीचा उमेदवार आहे माननीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब आहे, त्यांना जो प्रतिसाद आहे मी सांगतो 1990मध्ये खऱ्या अर्थात माननीय नारायण राणे साहेबांना धनुष्यबाण निशाणी घेऊन 1990मध्ये बाळासाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाठवला त्यांना आणि खऱ्या अर्थात तो विजय झाला तो 1990मध्ये झाला. तो 1990मध्ये तसाच उत्सव आज ह्या मतदारसंघामध्ये मालवण तालुक्यामध्ये आणि कुडाळमध्ये आहे. खऱ्या अर्थात आपण जर कणकवलीमध्ये बघितलं त्या टायमाला तो कणकवली आणि मालवण मतदारसंघ होता. त्यामध्ये आपल्याला तिकडून बराबरीने आपण चाललो त्या मतदारसंघामध्ये. मला वाटतं कणकवलीमध्ये आम्ही बराबरीने चाललो म्हणजे समानता मतदान झालं आणि मालवण तालुक्यामध्ये 7,000चं लीड मिळालं त्या टायमाला 1990मध्ये. तोच उत्सव आहे तो 2095मध्ये सत्ता आली शिवसेनेची. साहेब आपले त्या टायमाला 98मध्ये मला वाटतं आपले CM साहेब झाले म्हणजे आपले नारायण राणे साहेब मुख्यमंत्री झाले. हाच माध्यम घेऊन हाच वारसा उचलून आपले निलेश राणे साहेब तोच बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि राणेसाहेबांचे वारसा घेऊन चाललेले आहेत. तो विकास 100% आपल्या मालवण कुडाळ ह्याचा विधानसभा मतदारसंघाचा होणार. आणि ज्याने 10 वर्ष इथे आमदार होऊन त्यांना आम्ही निवडून दिलं, आम्ही दिलं निवडून. त्या माणसांना कार्यकर्त्याची जाण नाही, कार्यकर्त्याची त्यांना ओळख नाही, असा एक निकृष्ट दर्जाचा माणूस आमदार मी सांगतो. कारण मी त्याला जवळनं बघितलं आहे. आमदारांनी 10 वर्ष जर विकास केला असता, 10 वर्ष जर कार्यकर्ते मोठे केले असते तर कार्यकर्ते दारोदारी फिरायची गरज नव्हती, कार्यकर्ते शोधायची गरज नव्हती. ह्याचा प्रवेश त्याचा प्रवेश तेच कार्यकर्ते घेतात आणि तेच प्रवेश दाखवतात परत त्यांचेच कार्यकर्ते. ही जी नाटकं करायची गरज नव्हती. ही नोटंगिरी चालू आहे आणि ही येत्या या 23 तारखेला तुम्हाला सर्वांना ती नोटंगिरी लक्षात येईल त्यांची काय करता येत ते. आम्ही फार काय त्यांच्यावर बोलत नाही कारण काय बोलणार आहे. ज्याने आम्ही संघटना इथे घडवली 2005पासून आम्ही संघटना इथे ठेवली घडवली, आमदार निवडून आले, खासदार निवडून आले, इकडचे आमचे नगराध्यक्ष शिवसेने निवडून आले, आमचे पंचायत समिती सदस्य निवडून आले, जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, ग्रामपंचायत निवडून आम्ही काढले. तेच आम्हाला संघटना शिकवायला लागले. जे आलेले काँग्रेसमधून जे आले होते तेच आम्हाला संघटना शिकवत आहेत. आमदार काँग्रेसमधून आले आहेत 2008मध्ये त्यांना आमचा प्रवेश करून घेतला त्यांचा आम्ही आणि तेच आम्हाला संघटना शिकवायला लागले. बाळासाहेबांची संघटना कोणालाही ते पचन होत नाही. ते बाळकडू आहे, ते बाळकडू आमच्यात आहे, ते त्यांच्यात नाही. ते अजून काँग्रेसवालेच आहेत आणि यूज अँड थ्रो करणारी माणसं आहेत. ते वापर करायचा सोडून द्यायचा ही त्यांची पहिल्यापासून आता येत नाही. ते ओरिजिनल काँग्रेसवाले आहेत, ते काँग्रेसवालेच आहेत. त्यांच्यामध्ये बदल काय होणार नाही आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक होणे हे फार मोठं काम आहे. सगळ्यात मोठं जर पद असेल, मोठ्यात मोठं पद जर असेल ना तो शिवसैनिक. हे पदं येणार, ही पदं जाणार, हे सगळं काय होणार. पण बाळासाहेबांचा शिवसैनिक होणे आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक कसा असतो ते आता येणाऱ्या या 20 तारखेला तुम्हाला दिसून येईल. आता हे आपला शेवटचा आठवडा आहे आता आणि त्याच दरम्यान तुम्ही आता तुमचं जे आता सांगितलेलं आहे सगळं ते होते बबन शिंदे, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख शिवसेनेचे.